कोण आहे असा लीडर, युथ लीडर असो, सिनियर असो, ज्याची आज महाराष्ट्राला खरंच गरज आहे? खरं बोलू, हा सर, खरंच. कदाचित प्रेक्षकांना सुद्धा किंवा श्रोत्यांना आवडणार नाही मी इतक्या स्पष्ट बोलतोय, परंतु माझं प्रांजळ मत मी इथे व्यक्त करतो. तुम्ही मला विचारत आहात तर इतकी वर्ष सगळं हा आपल्या डोळ्याने सगळं हा समाज पाहून आजची जी परिस्थिती आहे, मला सगळ्याच नेत्याबद्दल आदर आहे, मी कोणाबद्दल आकस व्यक्त करत नाही, परंतु महाराष्ट्रासाठी जो नेता हवा आहे तसा नेता आज मला कुठेही दिसत नाही. मला कृपया करून माफ करा, क्षमा करा या स्टेटमेंटसाठी, पण माझ्या दृष्टीनं आज महाराष्ट्र निर्णायकी आहे. एका हातानं महाराष्ट्राला ओढून वरती आणेल, पहिल्यासारखे दिवस दाखवेल असा नेता मला तरी दिसत नाही. हे माझं स्पष्ट मत आहे साहेब. कोण आहे असं भारतात नेता, जसं तुम्हाला म्हणजे एक एक्झाम्पल? ॲज ए पोलीस ऑफिसर मला आजच्या घडीला आवडणारा नेता म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय आदित्यनाथजी योगी. हे मी का म्हणतो, हा माझा दृष्टिकोन आहे. कारण ॲज ए पोलीस ऑफिसर म्हणून मी उत्तर प्रदेशला सुद्धा 2-3 वेळा चौकशीसाठी जाऊन गुन्हेगार पकडण्यासाठी गेलो होतो. तिथली परिस्थिती काय ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. सगळ्यात भारतातलं सगळ्यात वाया गेलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश होतं, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक सच्चा माणूस जर वरच्या खुर्चीवर येऊन बसला तर काय होऊ शकतं याचं उत्तम सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आदित्यनाथजी योगी. तिथल्या पोलिसाला शून्य किंमत होती, शून्य किंमत. तिथले जे माफिया लोक होते, जेवढे माफिया उत्तर प्रदेशमध्ये होते तेवढे तर कुठल्याच राज्यात नाहीत, आपल्या नव्हते. ते सगळं माफिया राज्य साहेब त्यांनी संपवलं. हे सोपं नाही, अशक्य आहे, अशक्य गोष्ट आहे ती. होतं. आज एखादी मस्जिद जर अनधिकृत असेल तर ती पाडण्याची हिंमत योगीजींकडे आहे आणि ती त्यांनी दाखवली आहे. मंदिर पण अनधिकृत असेल तर तोडायची क्षमता आहे. मंदिर सुद्धा अनधिकृत होते, ते त्यांनी पाडलेले आहेत. जे सरकारी जागेवर उभे आहेत ही माझी माहिती आहे. जे सरकारी जागेवर मंदिर जर उभे असतील ते त्यांनी पाडलेत त्यांनी. आता मला सांगा, काशीला वाराणसीला कॉरिडॉर झाला, त्याच्यामध्ये कितीतरी मंदिरं जी अनधिकृत होती ती सगळी साफ केलीच ना. मंदिर असो मस्जिद असो, त्याला करेक्ट एक्झॅक्टली. त्यासाठी इतक्या कणखर मनाचा नेता पाहिजे, तरच हा महाराष्ट्र पहिल्यासारखा सुवर्ण युगासारखा होऊन जाईल असं मला वाटतं.